नमस्कार मंडळी, रक्षाबंधन स्पेशल आज मी तुमच्यासाठी मस्त अशी एक झटपट पेढ्याची रेसिपी घेऊन आली आहे। तर मंडळी, ह्या रक्षाबंधनला तुम्हाला बाहेरून भेसळयुक्त असे पेढे आणायची गरज नाही। घरच्या घरी झटपट हे पेढे तुम्ही 2 दिवस अगोदर सुद्धा बनवून ठेवू शकता। चला तर मग मंडळी, वेळ वाया न घालवता झटपट रेसिपीला सुरुवात करूया। तर मंडळी, आपल्याला इथे रेसिपीसाठी एकाच वाटीचं प्रमाण घ्यायचं आहे। म्हणजे ज्या वाटीने तुम्ही कोणतीही वस्तू घ्याल तीच वाटी प्रत्येक वस्तूसाठी घ्यायची आहे। म्हणजे प्रत्येक इन्ग्रेडियंटसाठी एकच वाटी यूज करायची आहे। सो मंडळी, इथे मी अर्धी वाटी साखर घेतली आहे आणि त्यामध्ये थोडीशी वेलची घालून त्याची पावडर करून घ्यायची आहे। सोबतच इथे ज्या कढईमध्ये तुम्ही मावा तयार करणार आहे त्या कढईमध्ये अर्धी वाटी दूध आणि 2 चमचे साजूक तूप घेतलेलं आहे। तूप थोडंसं कोमट घ्यायचं आहे जेणेकरून तूप त्यामध्ये वितळेल। तूप वितळलं की ह्यामध्ये आपण 2 वाट्या दूध पावडर घालायची आहे। आता हे छानपैकी मिक्स करून घ्यायचं आहे। अशा रीतीने मिक्स केल्यास काय होईल मंडळी, अजिबात ह्यामध्ये गोठळ्या किंवा लम्प्स वगैरे काही राहणार नाही आणि छानपैकी व्यवस्थितरित्या मिक्स होईल। मिक्स करून झाल्यानंतर आपण ही कढई गॅसवर ठेवायची आहे आणि मंद आचेवर आपल्याला ह्याचा मावा तयार करून घ्यायचा आहे। सतत ढवळत राहायचं आहे, नाहीतर ही दूध पावडर लगेचच कढईला चिकटते आणि लगेच जळते। सो मंडळी, लो फ्लेमवरच आपल्याला मावा तयार करायचा आहे। हळूहळू हे मिश्रण घट्ट होत जाईल। सो मंडळी, ह्याचं मिश्रण घट्ट होतंय तोपर्यंत तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि बेल आयकॉन प्रेस करायला अजिबात विसरू नका। तर इथे तुम्ही बघू शकता माव्याचं मिश्रण घट्ट झालेलं आहे। अजून 1 ते 2 मिनिटं आपल्याला हे मिश्रण घट्ट करायचं आहे, अगदी कढई सोडेपर्यंत छान असं ढवळत राहायचं आहे। तुम्ही बघू शकता मस्त असं मिश्रण तयार झालेलं आहे। थोडंसं कढईला चिकटलं आहे तर तुम्हाला दिसत असेल कुठे कुठे थोडंसं लालसर आहे। तर मिश्रण घट्ट झालेलं आहे। आपण ह्यामध्ये पुन्हा अर्धा चमचा यामध्ये तूप घालायचं आहे। तर मंडळी, इथे टोटल मी 2.5 ते 3 चमचे तूप घातलेलं आहे। छान असं मिश्रण घट्ट झालेलं आहे 1 ते 2 मिनिटांनंतर। आता ह्यामध्ये काही गोठळे असतील तर इथेच मिक्स करून घ्यायचं आहे। हे पहा, अशा पद्धतीने छान असं मिक्स करायचं आहे। सर्व मिश्रण एका जागी करून घ्यायचं आहे, जे कढईला मिश्रण चिपकलं आहे ते। तर मंडळी, तुम्ही बघू शकता, हे पहा अशा रीतीचं हे मिश्रण तयार झालं पाहिजे, म्हणजे समजायचं आपला मावा तयार झालेला आहे। आता आपण हा मावा एका ताटात काढून घ्यायचा आहे आणि त्याला कोमट होऊ द्यायचं आहे। कोमट झाल्यानंतर आपण ह्यामध्ये जी पावडर केलेली साखर होती ती ह्यामध्ये मिक्स करायची आहे। सो मंडळी, मी 10 ते 15 मिनिटं पूर्णपणे त्याला पंख्याखाली ठेवला होता, तो कोमट झालेला आहे। सो इथे मी सगळी साखर घातलेली नाही आहे, तुम्हाला हवी तितकी तुम्ही ह्यामध्ये साखर घालू शकता, कमी जास्त गोड आवडत असेल त्यानुसार। नाही घातली साखर तरी काही हरकत नाही, खूप छान बिना साखरेचे सुद्धा हे पेढे लागतात। छान अशी साखर मिक्स करायची आहे, दोन्ही एकजीव करायचं आहे। तर इथे मावा थोडासा कोमट आहे, जास्तही गरम घ्यायचा नाही। गरम जर असेल तर तुमचे पेढे चिकट होतील आणि ते तोंडामध्ये चिपकतील। आता साखर मिक्स करून हे मिश्रण आपल्याला कमीत कमी 2 ते 3 तास थंड होऊ द्यायचं आहे, म्हणजे सेट होऊ द्यायचं आहे। कमीत कमी 2 तास तरी तुम्ही हे मिश्रण सेट होऊ द्या। 2 तासानंतर आपण याचे छान असे पेढे करून घ्यायचे आहेत। तुम्हाला हवे त्या आकाराचे, हवे तसे तुम्ही ह्याचे पेढे करू शकता। सो मंडळी, तुम्ही बघू शकता अशा रीतीने इथे पेढा तयार झालेला आहे। तर एक एक करून मी सर्व मिश्रणाचे पेढे करून घेणार आहे। सर्व पेढे करून झाल्यानंतर मंडळी, आपण ह्यावर पिस्त्याचे काप लावायचे आहेत। खूप अप्रतिम दिसतात, कोणालाही कळणार सुद्धा नाहीत की हे पेढे तुम्ही घरी बनवलेत, इतके अप्रतिम दिसतात पिस्त्याचे काप लावल्यानंतर। तुम्हाला हवं असेल तर तुम्ही ह्यावर केसर सुद्धा लावू शकता। तर मंडळी, तयार आहेत आपले मस्त असे झटपटीत पेढे। तर तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। सोबतच बेल आयकॉन बटन दाबायला अजिबात विसरू नका, जेणेकरून तुम्हाला नवनवीन रेसिपीचे नोटिफिकेशन येत राहतील। पुन्हा भेटू अशाच एका नवीन रेसिपी सोबत। वेळात वेळ काढून पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून खूप 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 थँक्यू। आणि हो मंडळी, ही रेसिपी ह्या रक्षाबंधनला नक्की ट्राय करा, तुम्हाला नक्कीच आवडेल। आणि हो मंडळी, सर्वांना रक्षाबंधनच्या खूप 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 शुभेच्छा।